तर मनोज जरांगे पाटील यांची ही पत्रकार परिषद सुरू होती आणि यानंतर वळूया आजच्या चर्चेच्या मुद्द्याकडे। मंडळी, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यानं महाराष्ट्र धगधगतोय। याची सर्वात मोठी धग कुठे आहे? मराठवाड्यात। मुंबईत आलेल्या आंदोलकांमध्ये तुम्ही जर त्यांच्या गाड्या पाहिल्या तरी तुमच्या लक्षात येईल आंदोलक मोठ्या संख्येनं जालना, संभाजीनगर, बीड, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड आणि धाराशिवमधून जास्त आले। त्याचं कारण काय माहिती आहे? मराठवाड्यातल्या मराठा समाजाला आजवर आरक्षणाचा लाभ मिळालेला नाहीये। त्यामुळे गेल्या 2 वर्षापासून राज्यात उफाळलेल्या मराठा आंदोलनाचं प्रमुख केंद्र हे मराठवाडा राहिले। त्याची धग सर्वाधिक आपल्याला मराठवाड्यात जाणवली। त्याचं कारण आहे मराठवाड्यातल्या मराठा समाजाच्या आर्थिक परिस्थितीत। मराठवाड्यातल्या एकूणच शेतकऱ्यांची अवस्था अतिशय बिकट आहे। मराठा समाजाकडे मराठवाड्यातील सर्वात जास्त शेती आहे। तिथला मराठा समाज शेतीवर अवलंबून आहे। इथली शेती सातत्यानं तोट्यात जाते। त्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात स्थलांतर सुद्धा होत आहे। त्यांना गावात नोकरी कामधंदा नाही, अशा मुलांची लग्न होत नाहीत। बिन लग्नाच्या बेरोजगार पोरांची तांडेची तांडे तुम्हाला गावोगावच्या वेशीवर, ओट्यांवर आणि पारांवर दिसतील। शेती जगू शकत नाही, परिस्थितीमुळे उच्च शिक्षण घेऊ शकत नाही, शिक्षण नाही म्हणून नोकरी नाही, अशा दुष्टचक्रात अडकलेल्या मराठवाड्यातल्या मराठा समाजाचा तरुण आज अस्वस्थ आहे। त्या अस्वस्थतेवर त्याला आरक्षण हा एकमेव उपाय वाटतोय। त्या आशेनं गावागावातून तरुण मुंबईत धडकले। जो आक्रोश मराठवाड्यात आहे तसा आक्रोश तुम्हाला विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण, उत्तर महाराष्ट्रात दिसत नाही। कारण या प्रदेशात लाखो कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत। त्यांना काहीतरी आरक्षणाचा लाभ मिळालेला आहे आणि ते आरक्षणाची लाभार्थी ठरले। त्याबरोबर तिथली सधनता ही मराठवाड्याच्या तुलनेत जास्त आहे। पण मराठवाड्यातल्या कुणबी नोंदी शोधण्याचं काम ज्या शिंदे समितीनं केलं त्यात त्यांना फारसं यश आलं नाही। फारशा नोंदी सापडलेल्या नाहीत। त्यामुळे सापडलेल्या नोंदींच्या आधारे सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या ही नवी मागणी मनोज जरांगे पाटलांनी आता केली। हैदराबाद गॅझेट लागू करण्याची मागणी केली। राज्याचे मंत्री नितेश राणेंनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना मराठवाड्याचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याचं सांगितलं। त्यामुळे मराठा समाजाच्या तरुणांच्या मनातल्या अस्वस्थतेवर हैदराबाद गॅझेट लागू करणं, त्याची अंमलबजावणी करणं हा उपाय असेल का? मराठवाड्यातला मराठा समाज सरसकट कुणबी करता येऊ शकेल का? त्यातल्या कायदेशीर अडचणी नेमक्या काय आहेत? आजवर ते का होऊ शकत नाहीये? मराठवाड्यातला सामाजिक प्रश्न यामुळे सुटेल की जटिल बनेल? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आजच्या बडे मुद्द्यातून आपल्याला शोधायची आहेत। त्याची चर्चा आपण करूया। पण बघूया काही मूलभूत सवाल जे यातून निर्माण झालेले आहेत। मराठवाड्यासाठी वेगळा निर्णय घेणं हे शक्य आहे का? याबद्दलची चर्चा आज आपल्याला करायची आहे। मुद्दा हा सुद्धा आहे, हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा पर्याय त्यात असू शकतो का? आणि जर हे गॅझेट लागू झालं तर सगळ्यांना त्याचा फायदा होईल का? पण त्याच्यातून काही नवे पेच निर्माण होतील का? मराठवाड्यातील सगळे मराठा या गॅझेट लागू झाल्यानंतर कुणबी होऊ शकतील का? कारण नोंदी ज्या सापडल्यात त्या नोंदींच्या आधारे असं करता येऊ शकेल का? सरकारला नवी जात देता येते का? सरकार जातीला आरक्षण देऊ शकतं, पण सरकार कुणाला जात देऊ शकतं का? नवी जात देऊ शकतं का? तो सुद्धा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे। राजकीय आरक्षणासाठी ओबीसी आरक्षणाचा हा सगळा संघर्ष सुरू आहे का? आज चंद्रकांत पाटील जे म्हणाले त्यात तथ्य आहे का?